आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक घटना। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आई बाळाचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर उठले प्रश्नचिन्ह। एक तरुण आईचा आणि चिमुकल्या बाळाचा जीव वाचवता आला नसता का? रात्रभर रुग्णालयात कुठे होते डॉक्टर? ऑक्सिजन विना चालणारी रुग्णवाहिका कुणाच्या मंजुरीने धावत आहे? मृत्यू झाल्यावर वरिष्ठ अधिकारी दोषींना वाचवण्यासाठीच का पुढे सरसावतात? हा प्रश्न केवळ एका शहारे कुटुंबाचे नाही तर संपूर्ण समाजाचे आहे। कारण लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात घडलेली घटना केवळ एक मृत्यू नाही तर आरोग्य व्यवस्थेच्या बेजबाबदारपणाचा, निष्काळजीपणाचा आणि जनतेच्या विश्वासघाताचा जिवंत पुरावा आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ग्रामीण रुग्णालय 18 ऑगस्ट रोजी आसोला येथील रीना विवेक शहारे वय वर्ष 25 हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले। एक तरुण आई जीवनाच्या नव्या अध्यायाच्या उंबरठ्यावर होती, परंतु तिच्या कुटुंबियांच्या मते भरती झाल्यापासून रात्रभर डॉक्टर तिच्या तब्येतीकडे लक्ष द्यायलाच आले नाही। प्रसूतीसारख्या गंभीर स्थितीत रुग्णालयातील दुर्लक्षानेच गंभीर घटना घडली। 19 ऑगस्टच्या पहाटे रीनाची प्रसूती झाली, पण बाळ जन्मताच मृत झाले। एका आईसाठी हा आघात पुरेसा होता, पण त्यानंतर पण तिची प्रकृती बिघडत गेली। कार्यरत डॉक्टरांनी तिला तातडीनं भंडाराला रेफर करण्याचं सांगितलंय। कुटुंबियांना वाटले की आता मोठ्या रुग्णालयात गेल्यावर उपचार मिळतील, जीव वाचेल, पण जेव्हा रुग्णवाहिकेत तिला हलवण्यात आले तेव्हा धक्काच बसला, कारण ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनच नव्हता। ज्या जीवाला वाचवण्यासाठी वेळेवर ऑक्सिजन पुरवला गेला असता तो जीव निष्काळजीपणामुळे वाटेतच निसटला। एका तरुण आईचा श्वास ॲम्ब्युलन्समध्ये गुदमरून गेला। मृत्यूनंतरही संशयास्पद हालचाली सुरू होत्या। रीनाला भंडारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। तिथे आधीच 2 मृतदेह पोस्टमार्टमसाठी ठेवले होते, पण त्यांना बाजूला ठेवून रीनाचा पोस्टमार्टम प्रथम करण्यात आला। इतकी घाई का करण्यात आली? काय लपवलं जात होतं? नेमकं कोणाला झाकण्यासाठी धावपळ सुरू होती? कुटुंबियांचा स्पष्ट आरोप आहे की संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकारी स्वतःच पुढे सरसावले। म्हणजे जीव गेला तरी दोषींना वाचवायचं असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे। जर डॉक्टरांनी रात्रभर तपासणी केली असती, जर वेळेत योग्य उपचार केले असते, जर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन असता, तर आमची रीना आणि तिचं बाळ आज जिवंत असतं, अशी आर्त प्रतिक्रिया रीनाच्या कुटुंबियांनी दिली आहे। त्यांनी संबंधित डॉक्टर आणि नर्सवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली। ग्रामीण रुग्णालयात जीव सुरक्षित नसेल तर अशा रुग्णालयांचा फायदा काय? सरकारी आरोग्य व्यवस्थेवर उपचाराऐवजी हलगर्जीपणाचाच बळी जावा का? एका तरुण आई आणि चिमुकल्या बाळाचा मृत्यू हा निष्काळजीपणाचा गुन्हा नाही का? ज्यांनी जबाबदारी न घेता जीव घेतला त्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? ही घटना केवळ एक दुःखद अपघात नाही तर जनतेच्या भावनांचा, विश्वासाचा व जीवाचा सरळ खून आहे। आज लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड प्रश्नचिन्ह उभे आहे। एकीकडे आरोग्य यंत्रणा सुधारण्याचं आश्वासन दिलं जातं, तर दुसरीकडे प्रसूतीसारख्या संवेदनशील प्रसंगी डॉक्टरच अनुपस्थित राहतात। रुग्णवाहिका जीव वाचवण्यासाठी असते, पण ऑक्सिजन शिवाय धावत असल्यानं ती मृत्यूकडे नेणारी गाडी ठरते। मृत्यूनंतर सुद्धा सत्य लपवण्यासाठी घाई गडबड करून संशयास्पद पद्धतीने पोस्टमार्टम केला जातो। हा प्रकार खळबळजनक असून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केवळ शहारे कुटुंबियांची नाही तर संपूर्ण जनतेची आहे। ही घटना दाखवते की ग्रामीण आरोग्य व्यवस्था ही लोकांच्या जीवाशी खेळणारी ठरली आहे। आई बाळांचा मृत्यू हा फक्त एक आकडा नाही तर तो प्रत्येकाच्या मनाला घाव घालणारा कडू वास्तव्य आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, भंडारा। भाऊ, नाव तुमचं? विवेक नंदू शहारे, गाव आसोला। तुमच्या बायकोची डिलिव्हरी कधी झाली? तारीख? 19 कुठं झाली? ग्रामीण रुग्णालय लाखांदूर। ज्यावेळेस तुम्ही तिथं भरती गेले रुग्णालयात, हो, त्यावेळेस डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिजे तसा लक्ष दिले का? नाही। तुम्ही त्यांना म्हटले ना की बा लक्ष द्या म्हणून? सर त्या पिरियड मध्ये डॉक्टर होतच नव्हते, तर तुम्ही तरी जवळपास प्रयत्न केले असेल ना, नर्स, डॉक्टर किंवा इतर काही कर्मचारी असतील त्यांना? हो, तर त्यावेळेस त्यांनी लक्ष दिलं नाही, ठेवायला सांगितलं आम्हाला। कुणी रेफर देते, काही तकलीफ आहे, परेशानी आहे, कुणीच कोणाला सांगितलं नाही आम्हाला। काय वाटते
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा जो सगळा प्रकार घडलेला आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे घडला असावा का? हो. घडला असावा. त्यावेळेस ज्यावेळेस तुमची पत्नी दवाखान्यात भरती होती लाखांदूरला, त्यावेळेस लक्ष देणारा कोणी नव्हता? वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर वगैरे? त्यावेळेस कोणीच नव्हता, फक्त सिस्टर होती ती. बरं, ज्यावेळेस नागपूरला रेफर टू भंडारा म्हटलं त्यावेळेस सोबत कोण होतं तुमच्या? सोबत माझी पत्नी, मी, आमच्या मामीजी आणि एक सोबती. हो. त्यावेळेस जे ॲम्ब्युलन्स होती ती ॲम्ब्युलन्स सर्व सुविधा उपलब्ध होती? फक्त पेशंटला फक्त 2 सलाईन लावल्या होत्या, ऑक्सिजन वगैरे काहीच काहीच नव्हतं. सुविधांचा तिथे सगळ्या प्रकारचे अभाव होता. म्हणजे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हो. त्यांच्या सोयी सुविधांच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचं तुमचं म्हणणं आहे. हो. काय वाटते डॉक्टरांवर तुमचा काय आरोप आहे? त्यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. मृत्यू झाला.